आजच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगतो। एका गावातल्या रेल्वे स्टेशन जवळ एका भाईची म्हणजे एका गुंडाची दहशत होती। तिथे बसणारे सर्व फेरीवाले व दुकानदार यांच्याकडून तो हप्ता वसुली करायचा। आता स्टेशनवरच सगळे खरेदीला यायचे म्हणून त्यांचाही नाईलाज होता, तेही निमूटपणे हप्ता द्यायचे। जसजशी गावाची लोकसंख्या वाढली तशी त्या बाईने अजून काही फेरीवाल्यांना तिथे बसायला जागा दिली आणि सोबत हप्त्याची रक्कम सुद्धा वाढवली। आता दरमहा होणारं कलेक्शन वाढलं ते बघून भाई आपल्या जमवलेल्या चिल्ल्या पिल्ल्यांना ऐटीत म्हणाला, आपण बनवलेली सिस्टीम इतकी भारी आहे की सगळ्यांचा धंदा जाम जोरात चालला आणि म्हणून तर आपलं कलेक्शन वाढतंय। धंदा नसता तर कलेक्शन वाढलं असतं का? तर चिल्ले पिल्ले सुद्धा भाई तुम तो ग्रेटच हो वगैरे म्हणू लागले। पण वस्तुस्थिती अशी होती की लोकसंख्या वाढली, व्यावसायिक वाढले, विक्री होणाऱ्या वस्तू वाढल्या, महागाई वाढली, या सगळ्यामुळे त्या वस्तूंच्या किमती वाढल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हफ्त्याचा दर वाढला म्हणून कलेक्शन वाढलं। पण त्या तुलनेत धंदा हा त्या पटीत वाढलेला नव्हता, त्यामुळे फेरीवाल्यांचं उत्पन्न वाढलं नव्हतं, उलट काही जणांचं उत्पन्न कमी झालं होतं। पण सांगणार कोणाला? भाईबद्दल काही बोललं तर भाईचे चिल्ले पिल्ले शिवीगाळ करतात, कधी कधी तर हाणामारीवर सुद्धा येतात। आता यातील भाईगिरी हा मुद्दा सोडून हाच तर्क इतर ठिकाणी लावून बघा, मग समजेल की जीएसटी कलेक्शन, जीडीपी, स्टॉक मार्केट या सगळ्यावर अख्ख्या देशाची प्रगती मोजण्याचं लॉजिक किती गणलंय ते। इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब करून सपोर्ट करा ही विनंती। धन्यवाद।